आज अनेक लोक पर्यावरण म्हणले की सरकारी विषय म्हणतात, बरोबर आहे. पण आपल्या इकडची लोक किंवा समाजातील लोक पर्यावरणाला गांभीर्याने घेतात काय? आत्ताची जी काही ध्येय धोरणं जी काही आहेत, सरकारी यंत्रणांची ध्येय धोरणं जी काही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की बाबा नाही, कुठेतरी लोक ही जी काही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना वगैरे राबवल्या जातात त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत नाहीत. आज सरकारी ध्येय धोरणं जी काही आहेत, वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात असेल किंवा टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान जी काही आहेत, त्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की कुठंतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेला डिसिजन किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं संशोधन, त्याच्या आधारावर एखादं तंत्रज्ञान विकसित करून तुमच्या आमच्या गावामध्ये ते जर समजा आपण ते समजा जर वापरायचा प्रयत्न करतो तर ते तसं शक्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये नवीन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल लागू झालेत. नेमके काय बदल झालेत आणि सामान्य नागरिक असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा गृहनिर्माण संस्था असेल, त्यांना कशा प्रकारे ते समजून घेता येतील? मंगल कार्यालय असतील, मोठमोठ्या शाळा असतील, मोठी सरकारी कार्यालय असतील किंवा प्रायव्हेट हॉटेल्स वगैरे मोठे असतील, रिसॉर्ट्स असतील, तर यांच्याकडं तयार होणारा जो कचरा आहे ती जबाबदारी आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्था घेणार नाहीयेत. ती जबाबदारी त्यांच्यावरच टाकली गेलेली आहे. नवउद्योजकांना किंवा उद्योजक होण्याची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांसाठी फार मोठी संधी जी आहे ती 2026च्या नियमामध्ये ती आपण पुढे बोलूच. त्याच्यावर ज्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांची संस्था आहे त्यांनी स्वतः तिथं जो काही कचरा तयार होणार आहे त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी त्यांची. आता तुमच्या व्हिडिओमध्ये बरेच वेळा मी हे ऐकण्यात आले की वेस्ट मॅनेजमेंटमधून लाखो रुपये कमवण्याची संधी आहे. येस. तर ह्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनानं कसं बघता येईल की कसं पाहायला पाहिजे? नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे एक लेखक आणि पर्यावरण अभ्यासक श्री अनिल जाधव सर. सर नमस्कार, तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. पहिला प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे, गेले 29 वर्ष तुम्ही प्रदूषण विरोधात काम करताय. हा प्रवास कसा सुरू झाला आणि कोणत्या अनुभवामुळे तुम्ही स्वतःला पूर्ण समर्पित केलं ह्या क्षेत्रासाठी? मुळात प्रदूषणाच्या विरोधात काहीतरी काम करायचं किंवा प्लास्टिक विषयी काम करायचं असा कोणताही विचार मनामध्ये नव्हता. पण 12वी झाल्यानंतर कुठंतरी आपल्याला नवीन वाट पाहिजे आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगकडे थोडासा कल असल्यामुळे इंजिनिअरिंगसाठी थोडा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये झालं असं की एक कॉमन स्टेजचा विद्यार्थी असल्या कारणामुळं चांगल्या ट्रेड्सकडं ॲडमिशन मिळायचा योग माझ्या नशिबात आला नाही. मग त्याच्यानंतर माझ्यासमोर एकच ऑप्शन उभा राहिला की तो प्लास्टिक इंजिनिअरिंगचा. आता प्लास्टिक इंजिनियर म्हटलं की विषय एवढा किचकट की तो काळ होता 1996चा की प्लास्टिक इंजिनियर म्हटलं की लोकांना केवळ शौचालयाला जाताना जो डबा असतो तेवढाच आठवायचा, जो काही टंबरेल म्हटलं जायचं. त्यामुळे थोडंसं बाहेरचं त्याच्या बाबतीचा जो स्टेटस होता तो फार चांगला होता असं नाहीये. मग त्यातनं प्लास्टिक इंजिनिअरिंग शिवाय पर्याय नव्हता. मग पुढच्या वर्षी कुठेतरी दुसऱ्या ट्रेडला जावं, ॲडमिशन तरी घेऊया, या इथून आम्ही गेलो तिथे. पण विषय असा झाला की सगळ्यांकडनं एकच माहिती मिळायला लागली की हे प्लास्टिक आज ना उद्या बंद पडणार आहे. मग मी जिथं करिअर सुरू करणार आहे ते जर बंद पडत असेल तर मात्र करिअर सगळं धोक्यात येईल. त्या विचारानं मी स्वतः जिथे ॲडमिशन घेतलं त्या एचओडीनंच विचारलं की भविष्यात प्लास्टिक बंद पडणार आहे का? तर त्या एचओडीने मला कुठलंही उत्तर दिलं नाही. मग सर्च करत करतच माझेच एक वरिष्ठ मार्गदर्शक होते, त्यांना हा प्रश्न मी विचारला. त्यावेळेस त्यांनी जी सांगितलेली गोष्ट आहे ती सगळ्यांनी ऐकण्यासारखी आहे, कारण ती गोष्ट पर्यावरणाचं मूळ सांगणारी आहे. त्यांनी मला एकच सांगितलं की प्लास्टिक बंद पडणार असेल तर पहिलं आवर्जून ते जॉईन कर. कारण त्याच्या मागचं असं आहे की निसर्गाने निर्माण केलेली जी व्यवस्था आहे त्या निसर्गानं तयार केलेला प्रत्येक घटक आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की जसा त्याचा जन्म आहे तसा त्याचा अंत आहे. पण माणूस जर एखादी गोष्ट तयार करत असेल, एखादी वस्तू मानवनिर्मित असेल, तर मात्र सायन्स, कुठल्याही प्रकारचं सायन्स मानवनिर्मित पदार्थ तयार करताना अशा प्रकारची कुठलीही योजना आखत नाही. त्यामुळे ती एक फार मोठी समस्या निर्माण होऊन जातं. आणि ही समस्या भविष्यात होत असेल तर कुलूप लावायला जेवढा वेळ लागतो किंवा नॉलेज लागतं किंवा चावी लागते, तसंच कुलूप उघडायला सुद्धा चावी लागते. त्यामुळे प्लास्टिक इंजिनिअरिंगचा अभ्यास जर केला तर भविष्यात फार मोठं काम करण्याची संधी मिळेल. या हेतून प्रेरणा काम सुरुवात केली सर. आज अनेक लोक पर्यावरण म्हणले की सरकारी विषय म्हणतात, बरोबर आहे. पण आपल्या इकडची लोक किंवा समाजातील लोक पर्यावरणाला गांभीर्याने घेतात काय?
मुळात पर्यावरण प्रेम किंवा पर्यावरणाच्या बाबतीत स्नेह या सगळ्या गोष्टी आहेत त्या भारतात जन्माला आलेल्या माणसाच्या नसानसात मुळताच आहे. त्यासाठी स्पेशली त्याला काही ट्रेनिंग देण्याची वगैरे कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाहीये. मात्र आत्ताची जी काही ध्येय धोरणं जी काही आहेत, सरकारी यंत्रणांची ध्येय धोरणं जी काही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की बाबा नाही, कुठेतरी लोक ही जी काही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना वगैरे राबवल्या जातात त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत नाहीत. कारण त्याच्या मागचं असं आहे की आज इथे एखादी कुठली तरी घटना घडत असेल आणि त्याचा परिणाम कुठेतरी इंग्लंड फ्रान्समध्ये होत असेल किंवा फ्रान्समध्ये एखादी घटना घडत असेल आणि त्याचा परिणाम इथं होत असेल तर त्याच्याशी कुठलाही माणूस संलग्न राहणार नाही. मुळात पर्यावरण या शब्दाची व्याख्या किंवा व्याप्ती इतकी मोठी आहे की आपण इथं महाराष्ट्रात बसलो असू तर फ्रान्समधल्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. आज सरकारी ध्येय धोरणं जी काही आहेत वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात असेल किंवा टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान जी काही आहेत त्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की कुठंतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेला डिसिजन किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं संशोधन त्याच्या आधारावर एखादं तंत्रज्ञान विकसित करून तुमच्या आमच्या गावामध्ये ते जर समजा आपण ते समजा जर वापरायचा प्रयत्न करतो तर ते तसं शक्य नाहीये. त्यामुळं मला वाटतं पर्यावरण ह्या शब्दापासून थोडंसं ज्या दिवशी आपण डायव्हर्ट होऊ, बाजूला जाऊ आणि बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम ह्या गोष्टीवर जेव्हा भर दिला जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं निसर्ग संवर्धन सुद्धा होईल. आणि त्याचबरोबर मूळतः आपले जे काही पूर्वज होते की जे सुदृढ होते, निरोगी होते, एक चांगलं आयुष्य सुखी समाधानी जगत होते, कुठल्याही प्रकारचं फ्रस्ट्रेशन्स वगैरे अशा गोष्टी अलीकडे सुरू झाल्या, त्या काळात नव्हते, आनंदी होते सगळे, आयुष्यमानही त्यांचं चांगलं होतं. तर तसंच आयुष्य आपल्याला जगता येईल जर आपण पर्यावरणापासून शिफ्ट होऊन जर बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम या विषयाकडे आपण वळलो तर. त्यामुळं लोक मूळतः त्यांचा जो स्वभाव आहे किंवा मूळतः त्यांना जे इनपुट्स आहेत त्याच्यामुळे थोडंसं पर्यावरण शब्द किंवा त्याशी रिलेटेड योजना त्याला मॅच करत नाही. त्यामुळे दिखाव्यापुरता लोकसहभाग 100% आता अस्तित्वात आहे. महाराष्ट्रामध्ये नवीन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल लागू झालेत, नेमके काय बदल झालेत आणि सामान्य नागरिक असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा गृहनिर्माण संस्था असेल ह्यांना कशा प्रकारे ते समजून घेता येतील? मुळात एक गोष्ट आहे की जर समजा कचरा एखादी व्यक्ती कोणतरी करत असेल तर जो कचरा करतोय त्यानंच त्याची विल्हेवाट लावणं किंवा त्याची व्यवस्था करणं हे अपेक्षित असतं. बराच काळ आपल्याकडे दशक 1-2 दशक गेले ह्याच्यामध्ये झालंय असं की कचरा कोणीही करू दे पण त्याचा भुर्दंड जो आहे तो सरकारी तिजोरीवर पडणार. सरकारी तिजोरी म्हणजे तुमच्या आमच्या खिशातनंच गेलेलं जे काही पैसा आहे त्याच्यावर हा भार पडणार. ही सवय लागलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियानं राबवली जातात पण मला वाटत नाही की त्या स्वच्छता अभियानातून कुठला बोध घेतला जातो किंवा त्याच्यातून काही बदल समाजामध्ये होतात. कारण बऱ्याचदा आपण बघितलं असेल कृष्णा नदी स्वच्छ करण्याचं फार चांगलं काम सांगलीतले लोक करतात पण वारंवार तीच प्रक्रिया जर करावी लागत असेल तर कुठंतरी काहीतरी गोष्ट चुकतेय याचा विचार करणं गरजेचं आहे. 2026चा जो काही कचरा व्यवस्थापन नियम आला त्याच्यामध्ये मला वाटतं की ह्या गोष्टींचा इत्थंभूत विचार केला गेलेला आहे. कारण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या अगदी ग्रामपंचायतीपासून महानगरपालिका असू दे तर यांच्यावर कचरा व्यवस्थापनाची जी काही जबाबदारी होती तर 2026च्या ह्या कचरा व्यवस्थापन नियमामध्ये ती जबाबदारी थोडीशी कमी केलेली. जी काही मंगल कार्यालय असतील, मोठमोठ्या शाळा असतील किंवा इतर जे काही मोठी सरकारी कार्यालय असतील किंवा प्रायव्हेट हॉटेल्स वगैरे मोठे असतील, रिसॉर्ट्स असतील तर यांच्याकडं तयार होणारा जो कचरा आहे ती जबाबदारी आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्था घेणार नाहीयेत. ती जबाबदारी त्यांच्यावरच टाकली गेलेली आहे आणि त्याच्यामध्येही काही उपनियम केलेले आहेत की एक फार मोठी संधी नवउद्योजकांना किंवा उद्योजक होण्याची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांसाठी फार मोठी संधी जी आहे ती 2026च्या नियमामध्ये ती आपण पुढे बोलूच त्याच्यावर. पण आत्ताच्या घडीला 3 प्रकारे बायफर्गेशन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आपली जबाबदारी कचरा व्यवस्थापनातून बाजूला करतात. त्यातली पहिली अट ही आहे की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये 20,000 स्क्वेअर मीटर एवढं समजा एखाद्याचं कार्यक्षेत्र असेल तर त्यामध्ये होणारा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट त्यांनी स्वतःने लावायची. आता 20,000 स्क्वेअर मीटरचा एकरमध्ये किंवा गुंठ्यामध्ये जर आपण विचार केला तर तो समजून घेणं गरजेचं आहे. फार मोठा एरिया होत नाही. 5 एकर ज्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांची संस्था आहे त्यांनी स्वतः तिथं जो काही कचरा तयार होणार आहे त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी त्यांची. दुसरी अट अशी आहे किंवा दुसरी कंडिशन अशी आहे की ज्यांच्याकडे 40,000 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं
अशा संस्था असतील किंवा अशी काही खाजगी संस्थानं असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांना स्वतः लावायची आहे. आणि नंबर 3 जी अट आहे ती महत्त्वाची आहे की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रायव्हेट संस्था असू दे, सरकारी संस्था असू दे किंवा एखादं मंदिर ट्रस्ट सुद्धा असू दे, तर त्या ठिकाणी जर समजा एका दिवसामध्ये 100 किलोपेक्षा जास्त कचरा जर तयार होत असेल तर ती सुद्धा जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहिलेली नाही. हा एक मेजर बदल आहे. आणि यातनं आणखी एक फायदा असा होणार आहे की सरकारी तिजोरीवर जो भार पडत होता तो भार थोडासा यातनं कमी होणार आहे. हा मेजर बदल कचरा व्यवस्थापन 2026 मध्ये 100% आपल्याला भविष्यात बघायला मिळेल. आता आपण ज्या विषयाबद्दल तुम्ही बोललात ऍक्च्युली त्याच्या नियमामुळं बऱ्याच ठिकाणी बरेचसे गोंधळ निर्माण झाले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? गोंधळ निर्माण झाले तर कारण त्याच्या मागचं असं आहे की थोडंसं आता जबाबदारी जी आहे ती सामूहिक स्तरावर का असेना थोडीशी जबाबदारी आता शासनामार्फत थोडीशी झटकली जाते म्हणायला काय हरकत नाहीये. त्यामुळं नक्की आजपर्यंत काय होतं की एखादं मोठं ऑर्गनायझेशन असेल, एखादं इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादं मंगल कार्यालय असेल किंवा एखादी शाळा असेल, कचरा गोळा करायचा आणि एक तर जाळायचा, नसेल तर बाहेर जी गाडी येते ती गाडी उचलून येते म्हणून एका ठिकाणी गोळा करून ठेवायचा. पण आता तसं नाही. मग आता हा नियम लागू झालाय तर गोंधळ एवढ्यासाठी आहे की भविष्यात जर समजा इथं गाडी येणार नसेल तर आम्हाला नेमकी व्यवस्था काय काय करावी लागेल आणि ही व्यवस्था केल्यानंतर व्यवस्था करण्यासाठीची तरतूद आम्हाला स्वतः करावी लागेल का शासनामार्फत काही आपल्याला सुविधा मिळणार आहेत. आणि हे सगळे जे काही आहे सगळ्यात महत्वाची अडचण ही आहे की दरवर्षी 30 जूनला ह्या क्रायटेरियामध्ये मगाशी सांगितलेले जे 3 मुद्दे आहेत त्या क्रायटेरियामध्ये असणारे जे काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील यांना प्रत्येक वर्षी 30 जूनला त्यांच्याकडे निर्माण झालेल्या वर्षभर कचऱ्याचं ऑडिट रिपोर्ट जो आहे तो द्यायचा आहे की कचरा किती गोळा झाला, त्याचा पुनर्वापर किती झाला, त्यातनं काय तुम्ही उत्पन्न केलं आणि त्याच्यातून पुढे त्याची विल्हेवाट समजा विल्हेवाट लावण्यासारखा काही कचरा असेल तर कुठल्या माध्यमातून विल्हेवाट लावली गेली. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे थोडंसं कुठंतरी एक मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ते अशा संस्थांना निर्माण करावी लागेल. गृहनिर्माण संस्था असतील, त्यांच्या सोसायटी असतील तर त्यांची जी सोसायटीच्या ज्या बॉडी आहेत तर त्यांना थोडंसं ह्याच्या बाबतीत विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये केवळ त्यांनी लक्ष घालून उपयोग नाहीये तर त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ती संस्थान किंवा जे काही युनिट्स असतील, कारखाने असतील, जे काही संस्था असतील तर त्या MPCBच्या अंतर्गत सुद्धा त्यांचं कम्युनिकेशन जे आहे ते MPCB बरोबर सुद्धा म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर सुद्धा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी दिलेल्या गाईडलाईनना या सगळ्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा गोंधळ आहे की नेमकं कसं करायचं, काय करायचं. पण घाबरण्याची काही गरज नाहीये कारण लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना फार मोठा कालावधी दिलेला आहे. ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत ज्यांच्यावर स्वतःची जबाबदारी टाकली गेलेली आहे त्यांना जवळजवळ 3 वर्षापर्यंत वेळ आहे. ज्या गावांची लोकसंख्या 5-10 लाखाच्या पुढे आहे यांना सुद्धा फार मोठा अवधी दिलेला आहे. त्यामुळे वेळ दिला गेलेला आहे ह्या सगळ्या यंत्रणा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, या सगळ्या सोयी उपलब्ध करण्यासाठी. आता पुढचा प्रश्न असा आहे, गृहनिर्माण संस्था असतील, महाविद्यालय असतील, मंगल कार्यालय असतील, अशा मोठ्या संस्थांना स्वतंत्र वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम हे का आवश्यक आहे? मुळात वेस्ट मॅनेजमेंट हा विषय आत्ता आपल्याकडे येतो. पण जर समजा आपण अगदी म्हणजे आमच्या जन्माच्या काळाच्या आधीचे किंवा आम्ही लहान होतो तो साधारण एक 90चं दशक जर त्या काळात गोष्टी बघितल्या तर वेस्ट मॅनेजमेंट हा इश्यू नव्हता. पण आत्ता वेस्ट मॅनेजमेंटचा इश्यू एवढ्यासाठीच यायला लागलाय कारण कचऱ्यामध्ये पूर्वी ज्या गोष्टी यायच्या त्या सगळ्या नैसर्गिक येत होत्या. पण आता ज्या काही गोष्टी येतात त्या बऱ्यापैकी मानवनिर्मित मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळं आत्ता वेस्ट मॅनेजमेंटचा इश्यू येतो. आणि इतके वर्ष आपल्याला जी काही सवय लागलेली होती, नैसर्गिक साधन सामुग्रीचा आपण वापर करत होतो, त्या गोष्टी वापरत होतो, वाटेल तिथं आपण फेकून देत होतो, पण त्याचं विघटन होत होतं. तर ही जी काही सवय लागलेली आहे आपल्या पिढ्यानुपिढ्या आपल्याला सवय लागलेली आहे, तर आता तिथनं डायरेक्टली आपण या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट घेणं करणं तर हे थोडंसं आपल्याला वेगळं वाटेल किंवा थोडंसं अवघड वाटेल. पण हे गरजेचं एवढ्यासाठी आहे की ईच अँड एव्हरी या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केली जाती हा निरोप जाणं अत्यंत महत्वाचं आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये लाखोंची संख्या असताना आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांनी तिथं अनाउन्समेंट करून किंवा आरोग्य विभागानं लोकांना माहिती देऊन जनजागृती करून
वेस्ट मॅनेजमेंट होणार नाही. लोकांना ती प्रॅक्टिकली बघावी लागेल की जी काही वेस्ट मॅनेजमेंट केली जाते त्यातनं नेमकं तयार काय होतंय, नेमकं त्यातनं प्रोडक्ट कुठली तयार होतात आणि त्याचा आपल्या सगळ्यांना कसा फायदा होईल किंवा प्रदूषण कसं कमी होईल हे लोकांच्या समोर कळू दे, किंवा ती टेक्नॉलॉजी ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ती लोकांकडे जाऊ देत. तर ह्यासाठीची ही व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे. एकदा सामूहिक स्तरावर ही व्यवस्था निर्माण झाली, त्यांनी सामूहिक स्तरावर त्या संस्थांनी एकदा जबाबदारी घेतली की त्या घटकांमार्फत ह्या गोष्टीची जी जनजागृती आहे ती घराघरापर्यंत व्हायला लागेल आणि त्यातनं एक फार मोठा विकास भविष्यामध्ये घडलेला आपल्याला बघायला मिळेल. आता तुमच्या व्हिडिओमध्ये बरेच वेळा मी हे ऐकण्यात आले की वेस्ट मॅनेजमेंटमधून लाखो रुपये कमवण्याची संधी आहे. येस. तर ह्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कसं बघता येईल की कसं पाहायला पाहिजे? मुळात वेस्ट मॅनेजमेंट ही एक संधी आहे. म्हणजे प्लास्टिक प्रदूषणाच्या बाबतीत मी थोडंफार जास्त इन्व्हॉल्ड असतो, पण मी नेहमी म्हणतो की प्लास्टिक प्रदूषण ही समस्या नाही आहे ऍक्च्युली, तर एक फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ती काय आहे हे थोडक्यात मी सांगतो. साधारणपणे 2023ची आकडेवारी प्लास्टिकच्या बाबतीत आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये 2023च्या दरम्यान साधारणपणे 22 मिलियन टन प्लास्टिक आपल्याकडं आपण बाहेर देशातनं आयात केलं. आता 22 मिलियन टन, आता 22 हा आकडा सगळ्यांना माहित आहे, पण मिलियन थोडंसं काही जणांना कदाचित माहित नसेल. तर 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 22 मिलियन ह्याचा अर्थ असा झाला की 2200 लाख किंवा 2.2 करोड म्हणायला काही हरकत नाही. आणि पुढे त्याच्या टन हा शब्द आहे, म्हणजे 2.2 करोड टन प्लास्टिक आपण बाहेरनं मागवलं. आता हे जे काही प्लास्टिक आहे त्यातलं आता आकडेवारी पर्सेंटेज प्रत्येक संस्था वेगळ्या सांगतात, पण एक 10% प्लास्टिक आपण बाजूला ठेवू की ते रिसायकल नाही होत, पण 90% प्लास्टिक जे आहे ते रिसायकल होतं. म्हणजे 2.2 करोड टन मधलं 2 करोड प्लास्टिक रिसायकल होतं की जे परत आपण रिसायकल करून आपल्या इथं वापरू शकतो. म्हणजे परत पुढच्या वर्षी जर आणखी प्लास्टिक लागणार असेल तर त्यातलं किमान निम्म प्लास्टिक तरी आपण कमी करू, आयात करायचं. हे शक्य होतं, पण तसं होताना दिसत नाही. मुळात 8-10%, 15% डोक्यावरनं पाणी एवढंच प्लास्टिक रिसायकल होतं. बाकीचं सगळं प्लास्टिक आहे ते कचऱ्यामध्ये जातं आणि परत आपण काय करतो, नव्यानं प्लास्टिक इम्पोर्ट करतो, ज्याच्यासाठी आपलं फार मोठं अर्थकारणावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळं वेस्ट मॅनेजमेंट ही फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याकडे रॉ मटेरियल फार मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. त्या रॉ मटेरियलला रिसायकलिंग सिस्टममध्ये जर आपण आणू शकलो तर बाहेरनं इम्पोर्ट कराव्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचा थेट परिणाम होईल आणि ऑटोमॅटिक एक आर्थिक क्रांती व्हायला सुरुवात होईल. आणि त्या आधारावरच इथं आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणात उद्योग संधी निर्माण झालेल्या आहेत. आज आपल्याला माहित आहे की ओल्या कचऱ्यापासून त्याचं खत तयार केलं जातं, थोडक्यात त्याचं मातीमध्ये एक सुदृढ मातीमध्ये रूपांतर केलं जातं. त्याच्यासाठीची आवश्यक कल्चर किंवा टेक्नॉलॉजी सगळ्यांना माहिती आहे. साधी सोपी गोष्ट आहे, आपल्याकडचा ओला कचरा जो आहे त्याचं विघटन करण्यासाठी त्याला एका ठिकाणी स्टोअर करायचंय आणि काही छोटीशी प्रक्रिया, सामान्य प्रक्रिया करायचं आणि त्याचं मातीमध्ये किंवा खतामध्ये रूपांतर करायचंय. याची गरज भविष्यामध्ये फार मोठी निर्माण होणार आहे, कारण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करून आपण शेतीची काय अवस्था केलेली आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळं भविष्यात आपल्याला जसं ग्रीन हाऊसेसमध्ये आपण बघतो की ग्रीन हाऊसमध्ये आहे त्या जमिनीवर प्लांटेशन केलं जात नाही, तर वेगळी माती त्याला तिथं आणावी लागते, त्याचे बेड तयार करावे लागतात. तर त्याच पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये आपली जी काही माती आहे ती निकृष्ट दर्जाची होत चालल्या कारणामुळे भविष्यात कुठून तरी माती आणून ती टाकून त्याच्यावर शेती करावी लागेल असं वाटतंय. तर अशामुळं ह्या कारणामुळं ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती असू दे किंवा प्लास्टिक रिसायकलिंग असू दे किंवा पाणी सुद्धा रिसायकल करण्याच्या ज्या काही यंत्रणा किंवा व्यवसाय जे आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. पण काही ठराविकच लोक त्याचा बेनिफिट घेत आहेत. याच्यामध्ये फार मोठं तंत्रज्ञान आहे असं नाहीये. हे उपलब्ध तंत्रज्ञान आहेत ती सहज ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत किंवा बरीचशी इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. गरज आहे की आपल्या देशातील लोकांनी बेरोजगारी हा जो कलंक म्हणतो आपण त्यातनं थोडंसं बाजूला येऊन एक सोशल रिफॉर्मसाठी आणि स्वतःच्या व्यवसायाच्या उद्देशानं सुद्धा जर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जर इंटरेस्ट घेतला तर त्या गोष्टीला भविष्य फार मोठ्या प्रमाणात एक उज्ज्वल भवितव्य इथं नक्कीच उपलब्ध आहे. आपण पुढचा प्रश्न माझा असा आहे, महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट्स आहेत, त्यातले बऱ्यापैकी युनिट्स बंद पडलेले आहेत. त्याचं मुख्य कारण काय असेल? मुळात ज्यावेळेस सांगलीचाच विषय मी सांगायचं म्हटलं तर मला आठवतं चांगलं, वर्ष 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
मुळात जलशक्ती मंत्रालय जे काही आहे केंद्र सरकारचं, यांनी देशभरामध्ये तहसील लेवलवर, तालुका लेवल किंवा ब्लॉक लेवलवर प्रत्येक जिल्ह्याच्या त्या तालुक्यांना एक प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट बसवण्याची योजना आखली. आता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जात होती. पण ज्या पद्धतीच्या मशिनरी बसवल्या जात होत्या किंवा ज्या प्रकारे त्या बसवल्या जात होत्या, मुळात जी काही योजना आहे त्याच्यामध्ये प्रस्तावित असणाऱ्या मशिनरी आणि मुळात प्रॅक्टिकली तिथे बसवल्या जाणाऱ्या मशिनरी याच्यामध्ये फार मोठी तफावत होती आणि मुख्य योजनेचा जो उद्देश आहे तो थोडासा बाजूला राहत होता. तर ह्या कारणामुळं आम्ही थोडंसं त्याचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात आली की कचरा व्यवस्थापनामध्ये ग्रामीण भागातला प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करून तो सगळा एकत्र करणं, गावागावातून येणारा कचरा एकत्र करणं आणि ह्या वेस्ट मॅनेजमेंट युनिटवर आणून ठेवणं आणि तिथं त्याच्यावर प्रक्रिया करून पुढच्या रिसायकलिंग सिस्टमकडे पाठवणं ही अत्यंत चांगली योजना होती. त्याला भवितव्य अत्यंत चांगलं आहे. मात्र प्लास्टिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान नसल्या कारणामुळं आणि त्याचबरोबर ही योजना नेमकी कशासाठी आहे ह्याचा कुठलाही गंध नसल्या कारणामुळं आणि सगळ्यात महत्वाचं कारण मला एक सांगता येईल की जिल्हा परिषद स्तरावर, केवळ सांगलीचंच नाही पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्हा परिषद स्तरावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ही युनिट उभं करत असताना तिथं प्लास्टिक तंत्रज्ञान माहीत असेल अशा प्रकारचं तंत्रज्ञ कुठंही अवेलेबल नसल्या कारणामुळं हे जे काही युनिट्स उभी केलेली आहेत ती बऱ्याचदा मी जी काही बघितलेली आहेत ती नॉन टेक्निकल लेवलला उभी केलेली आहेत. इव्हन मशिनरी उभं करताना त्याचं वॉटर लेवल्सवर चेक केलेले नाहीत. अशा बऱ्याचशा टेक्निकल अडचणी आहेत की ज्यामुळं ही जी आहे सिस्टम फेल जायला लागले. त्याच्या कॅपॅसिटी ज्या पाहिजे होत्या त्या कॅपॅसिटीची काही ठिकाणी मशीन्स नाही आहेत. या कारणामुळं ज्या कारणासाठी ही मशीन बसवलेली आहेत ते कारण यातनं साध्य होणार नाही तो उद्देश. त्यामुळं ही मशीन मला वाटतं की जरी कुणी प्रयत्न केला हे चालवायचं तरी सुद्धा मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीनं चालतील याबद्दल खात्री आम्हाला वाटत नाही. आता एक प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट बसवायला जवळपास 16 लाख रुपयेपर्यंत खर्च येतो, बरोबर आहे. तरी सुद्धा बरेचसेच युनिट हे निष्क्रिय आहेत. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात 16 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ही फार ह्यूज इन्व्हेस्टमेंट झाली. कारण अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट उभे राहिलेले आहेत तालुका स्तरावर तिथं 3 प्रकारची मशीन आहेत. एक एअर ब्लोअर मशीन आहे की प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कचरा जो काही गोळा होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते कचऱ्याच्या पिशव्यांचं. कचऱ्याच्या ज्या पिशव्या असतात त्यांचं, प्लास्टिक पिशव्यांचं. तर ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांना धूळ लागली असेल किंवा इतर काही आर्टिकल किंवा पार्टिकल्स काही लागले असतील तर त्यांना झटकणं महत्वाचं असतं किंवा त्यांना स्वच्छ करणं महत्वाचं असतं. तर याच्यासाठी एक डस्ट क्लीनर मशीन आहे ते एक तिथं बसवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की पाण्याच्या बाटल्यांचा विषय फार मोठा आहे. सगळीकडे आपल्याला पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या दिसतात. तर ह्या पाण्याच्या बाटल्या जर समजा एखाद्या छोटा हत्तीसारख्या गाडीमध्ये आपण भरायला गेलो, पूर्ण अगदी भरायचा प्रयत्न केला तर 15, 20, 25 किलोच्या वर ह्या बाटल्या भरणार नाहीत कारण त्या पोकळ आहेत आणि त्याचा व्हॉल्यूम फार मोठा होतो. मग हे जे काही प्लास्टिक आहे जे गोळा करून जर समजा काही लांबच्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं असेल तर अशा वेळेस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ती वाढू शकते याच्यामध्ये. याच्यासाठी अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याचं ट्रान्सपोर्टेशन इझी व्हावं, व्हॉल्यूम कमी व्हावा यासाठी इथं एक मशीन बसवण्यात आलेलं आहे ज्याला बेलिंग मशीन असं म्हटलं जातं. एक हायड्रॉलिक प्रेस आहे. हे एक मशीन याच्यामध्ये फार महत्वाचं आहे ते तिथं बसवलं गेलेलं आहे. बाकीची जी काही प्लास्टिक आहेत प्लास्टिकचे आर्टिकल्स आहेत त्याचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन व्हॉल्यूम कमी करून सोपं व्हावं यासाठी श्रेडर मशीन सुद्धा इथं बसवलेलं आहे. आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट जी 16 लाखाची केलेली आहे त्याला बिल्डिंग वगैरे केलेली आहे. अतिशय सुंदर प्रकल्प आहे. मात्र कुठली वस्तू कुठल्या मशीनमध्ये वापरायची, 2 प्लास्टिक वेगळे वेगळे का ठेवायचे आणि हे प्लास्टिक मुळात विकायचं कुणाला आणि किती रुपयाला विकायचं याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं ज्ञान तुम्ही कुठल्याही जिल्हा परिषदेला जावा. प्लास्टिक गोळा संकलन करण्याचं अभियान सुरू केलं जातं आणि त्याच्यानंतर प्लास्टिक कोण घेतंय का, विकत राहू दे, फुकट न्या, वाटलं तर आम्ही काहीतरी देतो पण हे प्लास्टिक घेऊन जावा अशी अवस्था आहे. आणि ह्या केवळ अवस्थेमुळे ज्यांना तंत्रज्ञान माहित आहे अशा प्रकारची कुठलीही लोक इथं उपलब्ध नाहीयेत किंवा त्यांचं सहकार्य घेतलं जात नाही. त्याच्यामुळं ही युनिट जे आहेत ती अशा अवस्थेत आहेत. अपेक्षा आहे, प्रयत्न आहेत की ही युनिट बेरोजगार लोकांना दिली जावीत, अशा महिला बचत गटांना दिली जावीत. आणि आतापर्यंत 29 वर्षाचा जो प्रवास आहे याच्यामध्ये सर्व गोष्टी आम्ही मोफतच करत आलोय.
तुमच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो मी की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं कुठलं युनिट तुम्ही जर चालवायला घेतलं असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करा. तांत्रिक स्तरावर जी काही माहिती लागेल, तंत्रज्ञान स्तरावर प्लास्टिक स्वरूपात, प्लास्टिक संबंधी किंवा प्लास्टिक स्क्रॅप जे येणार आहे त्याच्या विक्री संदर्भात कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर आमच्याकडनं ते सहकार्य निश्चित केलं जाईल की जेणेकरून प्लास्टिक प्रदूषण जे आहे ते कमी व्हावं. आता तुम्ही स्वतः उल्लेख केलात की बाबा नवीन उद्योजक असतील किंवा महिला बचत गट असतील तर ह्यांना सुद्धा व्यवसाय करण्याची खूप चांगली संधी आहे. येस. तर कमीत कमी किती गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो? मुळात प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचा एक नियम मी तुम्हाला सांगतो. कदाचित तुम्ही या नियमाला व्यवस्थित समजून घेतलं तर एक गोष्ट लक्षात येईल की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करायला भांडवलाची गरज भासत नाही. केवळ मी इथपर्यंतच थांबणार नाही, त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की तुम्ही महाराष्ट्रात काय देशात कुठल्याही ठिकाणी असा आणि कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची पिशवी तुमच्या हातात असेल, त्याचा फोटोग्राफ जर तुम्ही मला पाठवलात तर ती प्लास्टिकची पिशवी किती रुपयाला विकली जाईल आणि ती प्लास्टिकची पिशवी तुम्ही कुणाला त्या किमतीला विकायची याची मी माहिती इथं बसून देऊ शकतो. ह्याच्या मागचं कारण असं आहे, इतक्या विश्वासानं कॉन्फिडन्सने मी एवढ्यासाठी सांगतोय, त्याच्यासाठी तुम्हाला कदाचित जर तुमच्या घरामध्ये दुधाची पिशवी जर पॅकिंग दुधाची पिशवी येत असेल तर ती पिशवी आज आवर्जून बघा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, EPR नावाची एक सिस्टम केंद्र शासनाने केलेली आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने केलेली आहे. याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की प्लास्टिकची पिशवी उत्पादन करणारे जे काही लोक आहेत त्यांनी जर एखादं उत्पादन पॅकिंग करण्यासाठी एखाद्या इंडस्ट्रीला जर प्लास्टिक पिशवी सप्लाय केली असेल आणि ते जे उत्पादन आहे ते बाजारात विकलं गेलं असेल, ग्राहकामार्फत ते वापरलं गेलं असेल आणि ते वापरल्यानंतर जर कचऱ्यामध्ये फेकलं गेलं असेल तर ते कचऱ्यातलं प्लास्टिक जे आहे ते गोळा करणं, त्याची विल्हेवाट लावणं, त्याची संपूर्ण जबाबदारी त्या प्लास्टिक निर्मात्यावर टाकलेली. पण हे जर प्रॅक्टिकली बघितलं तर हे शक्य नाहीये. कारण मी जर समजा प्लास्टिक इंडस्ट्री करतोय, मी तुम्हाला तुमच्या ऑइल इंडस्ट्रीला जर पॅकिंगची पिशवी देतोय, तुमचं ऑइल तुमच्यापासून 100 किलोमीटर अंतरावर तुम्ही विकताय, तिथं कोणता ग्राहक आमची तेलाची पिशवी घेऊन जातो ह्याची, तुमची तेलाची पिशवी घेऊन जातो ह्याची आयडिया नाही, ती पिशवी कुठं पडली असेल हे माहित नाही. मग त्यामुळं मला जर सांगितलं की ते प्लास्टिक गोळा करा आणि त्याची विल्हेवाट लावा किंवा रिसायकल करा, ते फिजिबल नाही. विचारांती किंवा ह्या गोष्टीचा सगळा विचार केल्यानंतर नियम जो आहे तो लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक पळवाट काढण्यात आली की जर मी प्लास्टिकची पिशवी एखाद्या ऑइल इंडस्ट्रीला देतोय, ऑइल इंडस्ट्री ती वापरते आणि ऑइल इंडस्ट्री ग्राहकापर्यंत पोहोच करते आणि ग्राहक ती पिशवी वापरतंय, त्यातलं ऑइल आहे काढून घेतंय आणि ती कचऱ्यात टाकतंय. पण एखादा सोशल ऍक्टिव्हिस्ट किंवा एखादी संस्था किंवा एखादी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी यंत्रणा जर ती प्लास्टिकची पिशवी घेत असेल आणि जर माझ्याकडे पोच करत असेल तर मी प्रत्येक किलोला किंवा प्रत्येक पिशवीला एवढी अमाऊंट द्यायला तयार आहे, असं एक संमतीपत्र, असं एक कन्सेंट जे आहे तुम्हाला दुधाच्या पिशवीवर बघायला मिळेल. मुळात महाराष्ट्रामध्ये आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की केवळ ही पुढची 2 मिनिटं तुम्ही केवळ लक्ष देऊन ऐकलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं लाखो टन प्लास्टिक या आगामी वर्षामध्ये तुम्ही आम्ही प्रदूषण होण्यापासून वाचवू शकतो, रिसायकलिंग सिस्टम मध्ये आणू शकतो. महाराष्ट्र शासनाचे, आपल्या देशाचे करोडो रुपये वाचवू शकतो केवळ जर आपण दुधाची पिशवी जी आहे ती जर व्यवस्थित साठवली आणि त्याची विक्री त्या पिशवीवर छापलेल्या ऍड्रेसवाल्यांकडे जर केली किंवा आपल्या भागामध्ये एखाद्या महिला बचत गटानं किंवा एखाद्या बेरोजगार युवकानं जर हा व्यवसाय सुरू केला आणि आपल्या आसपासच्या एरियांमधून दुधाच्या पिशव्या एकत्र केल्या आणि त्या EPR सिस्टमच्या अंतर्गत जर त्या निर्मात्यांकडे परत दिल्या तर लाखो रुपयाचे टर्नओव्हर होऊ शकतात. 1 लिटर दुधाची पिशवी उत्पादकाला जर तुम्ही परत द्याल तर तुम्हाला उत्पादक 1 रुपया देतो. आज विचार करा, महाराष्ट्रामध्ये दिवसभरामध्ये किती दुधाच्या पिशव्या फाडल्या जात असतील आणि त्या कुठं जातात हे सगळ्यांना माहित आहे. अशा पद्धतीनं EPR सिस्टम असेल किंवा वेस्ट मॅनेजमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुसंधी उपलब्ध आहेत की शून्य भांडवलावर केवळ स्वतःचा व्यवसाय सुरू करायची जर इच्छा तुमची असेल तर तुम्ही प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये फार चांगलं काम करू शकता. वॉटर ट्रीटमेंट प्लांट ह्याच्यामध्ये कशा प्रकारच्या उद्योग संध्या उपलब्ध होऊ शकतात? आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पाणी ही खरं तर आपली मूलभूत गरज आहे. अन्न, पाणी हे मूलभूत गरजांमध्येच येतात दोन्ही गोष्टी.
पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि पाणी कदाचित काही लोकांना माहीत नसेल. पाण्याचं महत्व केवळ आपल्याला पाणी पिण्यासाठी किंवा आपल्या इतर वापरांसाठी पाणी आपल्याला गरजेचं इथपर्यंत मर्यादा नाहीये पाण्याच्या उपयोगाच्या माणसासाठी. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आज वृक्षारोपणाचे एवढे मोठे कार्यक्रम राबवले जातात की वृक्षारोपण केल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण निर्मिती वाढती आणि आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो केवळ झाडांमुळे होतो असं लोकांना वाटतं. पण मुळात तुम्ही शास्त्र थोडंसं शास्त्रीय टेक्नॉलॉजी जर व्यवस्थित बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की पृथ्वी तलावर जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो तो वृक्षांमुळे होतो, 100% होतो. पण सगळ्यात जास्त जर पुरवठा कुठनं होत असेल तर तो पाण्यातनं होतो. इतकं मोठं महत्व पाण्याचं आहे. आज आपण बघतो की सांडपाणी जे काही आहे वेगवेगळ्या गावांचं वेगवेगळ्या शहरांचं सांडपाणी जे आहे ते आपल्या नैसर्गिक स्रोत जे काही पाण्याचे आहेत त्या स्रोतांमध्ये मिसळलं जातंय आणि त्यातनं पाणी प्रदूषणाच्या फार मोठ्या समस्या निर्माण होतात. केवळ सांडपाणीच नव्हे तर त्याचबरोबर औद्योगिक स्तरावर जे काही पाणी तयार होतं, रसायनयुक्त पाणी तयार होतं किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीमधनं प्रोसेस केल्यानंतर जे पाणी बाहेर पडतं त्यातले सुद्धा बरेचसे विषारी घटक आहेत ते पाण्यामध्ये मिसळत असतात. आता प्रदूषणाशी संबंधित जे काही नियम आहेत तर बरीचशी बंधनं अशा प्रदूषकांवर असतात. ग्रामपंचायतीचं पाणी जर समजा नदीमध्ये जातं तर ग्रामपंचायतीवर सुद्धा अंमल सरकारी यंत्रणांचा आहे. काही नियमावली आहेत. तशीच खाजगी कारखानदारांना सुद्धा नियमावली आहे आणि यातून एक फार मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतात आणि याचा लाभ खरं तर नवीन जे काही आता उद्योगामध्ये येणारी लोक आहेत त्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्या मागचं असं आहे की जर एखादी छोटीशी जरी ग्रामपंचायत असेल आणि त्याचं सांडपाणी व्यवस्थापन करायचं असेल तर त्याचा जो एकूण इन्व्हेस्टमेंटचा जर भाग बघितला तर तो 1,00,000, 2,00,000, 5,00,000 मध्ये नाहीये, तर करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याला करावी लागते. तर एका छोट्या गावासाठी करोडो रुपयाचा प्रकल्प उभा करायचा आहे असा प्रत्येक गावासाठी उभं करावं लागणार आहे. प्रत्येक इंडस्ट्रीसाठी इव्हन आपल्याला माहित आहे की जे काही हॉस्पिटल्स आहेत वेगवेगळे तर ह्या हॉस्पिटल्समधनं जे काही पाणी बाहेर पडतं सांडपाणी म्हणजे हॉस्पिटल मध्ये पेशंट ऍडमिट आहेत तर ते स्वतः त्यांना काहीतरी व्याधी झालेली आहे तर त्यांच्या विष्ठेतून रोगराई जी आहे ते आपल्या इतर ठिकाणी जाऊ नये ह्यासाठी नाल्यांमध्ये जाऊ नये एवढ्यासाठी प्रत्येक दवाखान्याला जर बघितलं आपण तर एसटीपी प्लांट सेपरेट बसवलेले आहेत. प्रत्येक दवाखान्याला ते मॅन्डेटरी आहे की जेणेकरून तिथलं जे सांडपाणी आहे ते फिल्टर करून ते पाणी बाहेर पाठवलं जावं. त्याप्रमाणे इंडस्ट्रीजला सुद्धा आहे. त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये फार मोठा स्कोप आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजी प्रूव्हन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत. टेक्नॉलॉजी चे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे सब वेंडरशिप करून त्यांच्याकडनं त्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची एक छोटीशी इंडस्ट्री उभं करू शकता आणि स्थानिक स्तरावर एक चांगला टर्नओव्हर करू शकाल. अशा प्रकारच्या उद्योग संधी या क्षेत्रामध्ये पाण्यामध्ये निश्चित अवेलेबल आहे. कचरा डेपो असेल किंवा कचरा वाहने, फायर एक्सटिंग्विशर असेल किंवा स्पार्क अरेस्टर असेल अशा प्रकारच्या अनिवार्य गोष्टीमुळे कोणकोणते नवीन व्यवसाय निर्माण होऊ शकतात? नक्कीच. मुळात आता ज्या 2 गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला एक ते फायर एक्सटिंग्विशर आणि दुसरा आहे तो स्पार्क अरेस्टर. आता जर केअरफुली जर व्यवस्थित ज्यांनी कचरा व्यवस्थापन नियम 2026 वाचलेला आहे तर त्यांना एक गोष्ट लक्षात येईल की ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या आता मॅन्डेटरी केलेल्या आहेत. म्हणजे काय, जर समजा एखाद्या गावची लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी कचरा संकलनासाठी जर एखादं वाहन फिरतंय तर त्या वाहनामध्ये फायर एक्सटिंग्विशर हा बसवणं बंधनकारक आहे. याचा बेनिफिट असा होईल की या क्षेत्रामध्ये काम करणारे फार मोठ्या प्रमाणात उद्योजक आहेत. बऱ्याचशा इमारती असतील, अपार्टमेंट्स असतील, सोसायटी असतील, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हे फायर एक्सटिंग्विशर बसवलेच जातात. आग लागल्यानंतर जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी काळजी म्हणून एक प्रिकॉशन म्हणून बसवले जातात. तर त्यांचा कामाचा आवाका थोडासा वाढणार आहे आणि त्याचबरोबर स्पार्क अरेस्टर जो आहे याचं उत्पादन सुरू करण्यासाठी फार मोठी संधी उपलब्ध आहे. कारण एक साधं छोटंसं फॅब्रिकेशन डिझाईन आहे जे ओपनली मार्केटला अवेलेबल डिझाईन्स त्याचे आहेत. एखादा फॅब्रिकेटर सुद्धा या प्रकारचं इक्विपमेंट स्वतः इनहाऊस करू शकतो आणि हे जे स्पार्क अरेस्टर आहेत हेही फार महत्वाचे आहेत. आता याचे उपयोग काय ते मी थोडक्यात सांगतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑलरेडी लोक उद्योजक आहेत त्यांना त्याचा अर्थ अजून क्लिअर होईल, त्याची गरज काय हे लक्षात येईल. फायर एक्सटिंग्विशर एवढ्यासाठीच बसवायचे की कचऱ्याचं वहन करत असताना, कचऱ्याची वाहतूक करत असताना जर काही कारणानं
कचरा गाडी पेटली किंवा कचरा पेटला तर त्यातनं तो कचरा जळू नये, जळून खाक होऊ नये, पेटू नये, यासाठीची प्रिकॉशन म्हणून प्रत्येक गाडीमध्ये हा फायर एक्सटिंग्विशर बसवायचा आहे. आता कचरा जाळल्यामुळे होतं काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक होती, एक आपल्याला अगदी प्राथमिक शिक्षण ज्यांनी घेतले त्यांनाही माहित आहे की कोणतीही गोष्ट जर जाळायची असेल किंवा जळत असेल तर त्याला ऑक्सिजनची गरज भासती. ऑक्सिजन शिवाय कुठलीही गोष्ट पेट घेत नाही. एखादी गोष्ट ज्यावेळेस पेटती किंवा पेटवली जाती, आग लागती, त्यावेळेस त्या परिसरातला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन जो आहे तो नष्ट होतो किंवा त्या कामी लागू पडतो. याच्यामुळं ऑक्सिजन डिफिशियन्सी निर्माण होऊ शकते. त्यामुळं आग लावणे, कचरा पेटवणे अशा प्रकारच्या गोष्टी वाचवण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जातो. आणि ह्या आगीचंच कारण आहे की वाहनांना स्पार्क अरेस्टर बसवले जातात. एक छोटंसं युनिट आहे. वाहनं ज्यावेळेस कचरा डेपोमध्ये जातात तर त्याच्या सायलेन्सरमधनं जे काही एक्झॉस्ट होणारं जे काही धूर वगैरे आहे तर त्यातनं काही ठिणग्या ज्या आहेत त्या उडून कचरा डेपोवर यायला नकोत आणि त्यातनं आग लागू नये एवढ्यासाठी स्पार्क अरेस्टर जे आहे ते बसवण्याची तरतूद केली आहे. तर ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये फार मोठा वाव आहे. कारण त्याच्या मागचं असं आहे की एखाद्या महानगरपालिका नगरपालिकेमध्ये असणाऱ्या गाड्यांची संख्या किंवा एखाद्या नगरपालिकेत सुद्धा अगदी असणाऱ्या गाड्यांची संख्या बघितली तर फार मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत, नगरपालिका नगरपंचायती किती आहेत हे जर बघितलं आपण तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये व्यवसाय करायला फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आता पुढे आपण थोडंसं प्रदूषणाच्या वास्तविकतेबद्दल थोडंसं बोलणार आहे. त्याच्यामध्ये आलं RMC पोल्युशन आलं, बायोमेडिकल वेस्ट आलं, प्लास्टिक पोल्युशन आलं किंवा मेडिकल वेस्ट आलं. यासारख्या समस्येकडे आपण आजही गंभीर्याने पाहत नाही. पुढील 10 वर्षात याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात? पुढील 10 वर्ष वाट बघायची गरज नाहीये. खरं तर आत्ताच आपण सगळेजण परिणाम भोगतोय त्याचे. मुळात आपण आधुनिकीकरणाकडं वळण्याबद्दल काहीच हरकत नाही. नेहमी वेळ जाईल तसं आपण प्रगत होणं गरजेचं आहे. पण जो मूळ आपला जो काही साचा होता तो आपण विसरत गेलो. आणि आत्ताच्या घडीला सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, प्रदूषक जे काही आहेत किंवा प्रदूषण करणाऱ्या जे काही घटक आहेत त्यांच्यासाठी नियमावली त्यांनी तयार केलेली आहे, कडक बंधनं त्यांच्यावर घातलेली आहे. 100% नियमावलीचं अवलंबन केलं जात नाही. आज जर तुमच्या गावामध्ये बांधकाम चालू असेल तर त्या बांधकामातून जी काही डस्ट बाहेर येते ती येऊ नये यासाठी तिथं काही स्प्रे सिस्टम बसवायचे आहेत. त्याच्यानंतर जे बांधकाम चाललंय त्यातले आतलं जे काही मटेरियल आहे ते त्याचा धुळीकण रस्त्यावर येऊ नये यासाठी पूर्ण ते पॅक करायचे असे बरेचसे नियम आहेत. तुम्ही जर RMCचा जो उल्लेख केला, RMCच्या बाबतीत सुद्धा नियम बरेचसे किचकट आहेत. RMC मध्ये जाणारं वाहन येणारं वाहन कसं यायला पाहिजे, जाणारं वाहन किंवा येणारं वाहन धुतलं कधी गेलं पाहिजे, वॉशिंग का करणं गरजेचं, हे बरेचसे नियम त्याच्यामध्ये आहेत. पण या नियमांचं काटेकोर पालन केलं जात नाही. हे करणं फार गरजेचं आहे. बायोमेडिकल वेस्टच्या बाबतीत सुद्धा फार मोठी अडचणी आहेत. जो काही जैविक कचरा जो आहे तो खरं म्हणजे निर्धारित वेळेत जो आहे तो उचलणं गरजेचं आहे. पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जा की असं चित्र बघायला मिळत नाही की जी काही शासनाने निर्धारित करून दिलेली वेळ आहे त्या वेळेमध्येच तो कचरा उचलला जातोय. मुळात यासाठी काही ध्येय धोरणं सुद्धा कारणीभूत आहेत, जी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची असतील किंवा इतरही जे काही विभाग आहेत शासनाची त्यांची ध्येय धोरणं सुद्धा याच्या आड येतात. कारण बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्याच्या बाबतीत ज्या एजन्सीज निवडल्या जातात त्यांना अट अशी घातली आहे की 75 किलोमीटर सर्कलमध्ये एकच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी. इथं 75 किलोमीटरमध्ये हजारो शेकडो दवाखाने आहेत. तर त्यांना मॅनेज करण्यासाठी एक एजन्सी ही पूर्ण त्याला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे कुठेतरी नियमामध्ये शिथिलता आणली गेली पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन जे प्लास्टिक प्रदूषणाचा तुम्ही विषय मांडलात तर प्लास्टिक प्रदूषणाच्या बाबतीत माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की प्लास्टिक प्रदूषणाच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका येते की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डा इतका देशपातळीवर काम करणारा सरकारी विभाग मला वाटतं कदाचित त्यांच्याकडे प्लास्टिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान नसावं. अगदी मी जाहीरपणे ही गोष्ट मांडतोय. कारण त्याच्या मागचं असं आहे की आज रस्त्यामध्ये प्लास्टिकचा जो कचरा आहे तो वापरलं जावं असं CPCB स्वतः लिहित आहे. CPCB स्वतः म्हणतंय की जो काही कचरा आहे त्याचे तुकडे करून तुम्ही प्लास्टिकचे तुकडे करून रस्त्यासाठी वापरा. आणि दुसरीकडं प्रोव्हिजन 2026 मध्ये अशी केली जाते, कचरा व्यवस्थापन 2026 मध्ये, की जे काही कचरा तुम्ही गोळा कराल ते उघड्यावर ठेवायचं नाही. का
तर ऊन वारा हवेचा त्याच्यावर परिणाम होतो आणि प्लास्टिकचं मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतर होतं आणि इकडे रस्त्यामध्ये काम करत असताना त्याचे तुकडे करून करून ते हंतरले जातात. तिथं प्रदूषण होत नाही का? बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पॉलिसीज ज्या आहेत त्या बदलणं सुद्धा गरजेचं आहे आणि कुठंतरी लोकांना जमेल समजेल उमगेल अशा प्रकारची जर व्यवस्था निर्माण झाली तर प्लास्टिक प्रदूषणावर विजय मिळवता येईल. नसेल तर आत्ताचं जे कचरा व्यवस्थापन चाललेलं आहे हे काय फार ॲक्युरेट चाललंय असं म्हणता येणार नाही. हे केवळ फक्त कचरा सगळ्या गावातला गोळा करणं आणि ट्रान्सपोर्ट करून कुठंतरी ते नेऊन पेटवून देणं किंवा पुरून टाकणं एवढंच काम चालू आहे आणि याच्यासाठी लोकांवर कर लागले, लोकांना त्याचे चार्जेस पे करायला लागतात किंवा शासनाचा करोडो रुपयाचा निधी याच्यामध्ये खर्च होतो. पण मुळात जर वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर वेने करणारी एखादी कंपनी असेल तर त्याला शासनाकडनं पैसे घ्यायची आवश्यकता नाही. कारण वेस्टमधनं वेल्थ डेव्हलप होते. मग वेस्टमधनं वेल्थ डेव्हलप करू शकणारे जे टेक्नॉलॉजीज आहेत किंवा जे उद्योजक आहेत त्यांना संधी देणं गरजेचं आहे की जेणेकरून शासनाचा अब्जावधी रुपयाचा निधी जो आहे तो 100% वाचेल. प्रदूषण जे आहे ते प्रदूषण आधुनिकतेच्या कारणामुळे आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळे झालेलं आहे. पण आता जे काही त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे जे वाईट परिणाम आपण आता भोगतोय त्यामुळं आपले लोक थोडेसे परत निसर्गाकडे वळतायत. पण तरी सुद्धा काही विचित्र संशोधन किंवा काही विचित्र बाबी लोकांच्या समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणल्या जातात. त्यामुळं बरंचसं दिशाहीन काम बऱ्याच ठिकाणी चालतं आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते थोडेसे दिसायला लागले. तर लोकांकडं नक्कीच सत्य काय आहे किंवा खरंच पर्यावरण संरक्षण म्हणजे काय हे प्रॉपर वेनं पोचणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही वृक्ष आत्महत्येबद्दल बरेचदा बोलताना ऐकलं, हे काय आहे? वृक्ष आत्महत्या करतोय म्हणण्यापेक्षा आपण त्याला करायला भाग पाडतोय असं माझं म्हणणं आहे. मुळात एक साधी गोष्ट आहे, प्रकाश संश्लेषण संस्था म्हणजे त्याला फोटोसिंथेसिस इंग्रजीमध्ये म्हटलं. ही संस्था कशी काम करते ते सगळ्यांना माहिती. झाडाचं पान असतं, झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूला काही ओपनिंग असतात, त्यातनं हवेतले जे काही गॅसेस आहेत ते आत घेतले जातात. आत घेतल्यानंतर पानाच्या आतमध्ये असलेले जे काही गॅसेस आहेत त्याच्या आतमध्ये एक प्रक्रिया, केमिकल प्रक्रिया होती. ही प्रक्रिया होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की सूर्यप्रकाश आहे तो त्या पानांवर पडला पाहिजे. आज मी खात्रीशीर सांगतो की कुठल्याही शहरी भागामध्ये असेल किंवा ग्रामीण भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एखादा आळूचं पान जर रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यापासून अगदी 100-500 मीटर आत जरी असेल तर तिथं मी खात्रीने सांगू शकतो की कुठल्याही प्रकारचा पेन पेन्सिल न घेता केवळ बोटानं तुम्ही तिथं सही करू शकता. याचा अर्थ असा आहे की झाडांच्या पानावर धुळीकण जे आहेत ते जमा व्हायला लागले. मग आता तुम्ही म्हणाल पूर्वी पण धुळीकण होते, पूर्वी पत्र्याची घरं होती, त्याला जर खिळे मारायचं जे होल आहे ते खिळा निघाला असेल तर एक किरण येत होता आणि त्याच्यामध्ये धुळीकण आम्ही लहानपणी बघितले. धुळीकण पूर्वी पण होते, आजही आहेत. फक्त फरक इतका आहे की ते पूर्वीचे जे धुळीकण होते ते सगळे नैसर्गिक घटकानं युक्त होते. पण आत्ताचे जे आपल्याकडे धुळीकण उपलब्ध आहेत ते फार मोठ्या संकटात आणणाऱ्या काही रसायनांपासून तयार झालेले आहेत किंवा केमिकल युक्त आहेत आणि ते जे घटक आहेत ते जेव्हा पानावर येतात चिकटून बसतात ते सगळ्यात जास्त विरोध करतात या प्रकाश संश्लेषण संस्थेला. आता ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जर नाही पूर्ण झाली तर झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार नाहीत करू शकणार आणि जर झाडांनी स्वतःचं अन्न स्वतः तयार नाही केलं तर त्यांची जी काही ताकद आहे ती ताकद त्यांना मिळणार नाही. म्हणजे न कळत आपण आपल्या कृत्यांमुळं आपण अनैसर्गिक गोष्टींचा वापर करून त्यातनं धुळीकण जे काही निर्माण होतात ते झाडांच्या पानावर जात आहेत तर त्यातनं प्रकाश संश्लेषणाला विरोध करून इनडायरेक्टली त्यांची उपासमार करतोय. म्हणून मला नेहमी वाटतं की बाबा नाही आता झाडं आत्महत्या करायला उपोषण करायला की मला जेवण नको आता बस, तुमचं जे काही कर्तृत्व आहे त्यातनं मला भोगायला लागतंय आणि याचा परिणाम असा आहे की वृक्षारोपण करायला लागलोय आपण पण त्यातनं जे रिझल्ट यायला पाहिजे ते थोडेसे शंकास्पद आहे. तर या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, मी वारंवार सांगतो, पर्यावरण या शब्दापासून लांब जाणं अत्यंत गरजेचं आहे जर प्रदूषणावर विजय मिळवायचा असेल तर. पर्यावरण तज्ज्ञ वगैरे बरेचसे लोक असतात पण पर्यावरणाची संज्ञा जसं सुरुवातीला मी सांगितलं फार मोठी असती. खरी गरज जर प्रदूषणातनं आपल्याला बाहेर पडायचंय तर खरी आवश्यकता ह्या गोष्टीची आहे की आपल्याला जैवविविधता बायोडायव्हर्सिटी हा विषय समजून घेणं आणि परिसंस्था ज्याच्यामध्ये इकोसिस्टमच्या आपल्या आसपासचा सभोवतालचा परिसर जो आहे त्याचा आणि आपला जो ऋणानुबंध आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून हा जरी मेसेज तुमच्या सगळ्यांपर्यंत गेला बायोडायव्हर्सिटी याचा थोडाफार अभ्यास सगळ्यांनी जर केला
तर मला खात्री आहे की जर तुमचं आयुष्य कोणी जर एखाद्या भविष्यवाल्यानं 10 वर्ष सांगितलं असेल, तर तुम्ही जर तुमच्या आसपासची इकोसिस्टमकडे थोडंसं लक्ष दिलं तर कदाचित 10चे 20 किंवा 20चे 30 व्हायला काही अडचण येणार नाही आणि पूर्णपणे देशातलं प्रदूषण जे आहे त्यापासून आपल्या सगळ्यांना मुक्ती मिळू शकते. एखाद्याला ह्या सगळ्यामध्ये स्वतःचं करिअर डेव्हलप करायचं असेल तर त्याला थोडक्यात मार्गदर्शन कसं कराल? आत्ताची जर सद्य परिस्थिती बघितली महाराष्ट्राची, एक गोष्ट आवर्जून सगळ्यांच्या लक्षात येते की आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जर समजा आपल्या घरामध्ये एखादं मेडिकलमधनं काहीतरी एखादी वस्तू आपल्याला औषध वगैरे आणायला सांगितलं तर त्यावेळेस होत असं होतं की आपल्याला काही किलोमीटर किंवा काही अंतर जास्त जावं लागत होतं. पण ही गोष्ट होती 25-30 वर्षाच्या दरम्यान मागची. आता जर तुम्हाला तसंच काहीतरी काम करावं लागलं, घरच्यांसाठी काहीतरी मेडिकलमधनं आणावं लागलं, तर मला खात्री आहे की पूर्वी जेवढा वेळ तुम्हाला लागत होता त्याच्यापेक्षा नक्कीच वेळ कमी लागणार. ही केवळ मेडिकलच्या बाबतीत नाहीये, किराणा मालाच्या बाबतीत आहे, कपड्यांच्या दुकानाच्या बाबतीत आहे, सायकल रिपेअरिंगच्या बाबतीत आहे, मोबाईल दुकानांच्या बाबतीत आहे, स्टेशनरी दुकानांच्या बाबतीत आहे. सगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतायत. मग आता ह्या गोष्टी घडतायत का? तर मुळात लोकसंख्या वाढलेली आहे, पण मुळात जे व्यवसायाची स्वरूप जे आहे ते आहेत तेवढीच आहे. आपल्याकडं व्यवसाय जे आहेत ते कशा पद्धतीनं ह्या आपल्या लाईफस्टाईलमुळं आपण बर्बाद केले हे कळायसाठी एक उदाहरण मला चांगलं सांगता येईल. नाभिक समाज जो काही आपल्यामध्ये आहे त्या नाभिक समाजाचं मुख्य काम आहे केश कर्तनालय, दाढी करणं आणि कटिंग करणं. तर ह्याच्यामध्ये एक प्रोडक्ट काही वर्षापूर्वी 1-2 दशकांपूर्वी आलं, तर त्या दशकात ते प्रोडक्ट आल्यानंतर नाभिक समाजाच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम झाला. आज आपल्याला चांगलं माहित आहे की पूर्वी जे स्टीलची ब्लेड यायची आणि त्याला त्या खोरं असायचं त्याच्यामध्ये पॅक करून ओढताना जखमा व्हायच्या, त्यामुळे लोक स्वतः दाढी न करता दुकानामध्ये जात होते. पण आजकाल काय झाले की काही प्रोडक्ट असे आलेले आहेत की त्या प्रोडक्टमुळं 1 मिनिटाच्या आत तुम्ही स्वतःची दाढी अगदी फास्टली करू शकता आणि कुठेही स्क्रॅचेस तुम्हाला त्याच्यामध्ये पडत नाही. ही सुविधा लोकांना मिळाली, पण त्याचा थेट परिणाम जो काही आहे तो नाभिक समाजाच्या व्यवसायावर झाला. अशा प्रकारे हळूहळू जे व्यवसायातले घटक आहेत त्यांचा व्यवसाय कमी होत चाललेला आहे. आणि तुम्ही जर कुठला हॉटेल व्यवसाय करायला गेला तरी तुम्हाला आज माहित आहे की आज हॉटेलची संख्या गिरायकांपेक्षा जास्त होते का काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. त्यामुळे व्यवसायांचे जे घटक होते किंवा जे प्रकार होते ते कमी होत गेलेत आणि जे आहेत त्यांचाही व्यवसाय काही कारणाने कमी होत आलेला आहे. अशामध्ये जर भविष्याचा वेध घेऊन काहीतरी मोठं करायचं असेल तुम्हाला तर वेस्ट मॅनेजमेंट शिवाय पर्याय नाहीये, कारण भविष्यात त्याचीच गरज फार मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि हळूहळू प्रदूषणाचे आत्ता जे काही परिणाम आहेत ते आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि हळूहळू जसं पुढे जात राहू आपण तसं याच्यामध्ये अजून गंभीरता जी आहे ती जनसामान्यांमध्ये निर्माण होईल. आणि त्यातनं आज जर तुम्ही वेस्ट मॅनेजमेंटशी संबंधित भरपूर प्रकारचे व्यवसाय आहेत त्यातला एखादा जरी सेक्टर तुम्ही सुरू केला तर मात्र भविष्यामध्ये तुमचा हा जो आजपासनाचा जो येणारा अनुभव किंवा तुमचा एक्सपिरियन्स आहे तो त्यावेळेस तुम्हाला उपयोगी पडेल आणि एक चांगलं विस्तार तुमच्या व्यवसायाचा तुम्ही नक्की करू शकाल. सर, आता शेवटी आपण छोटासा रॅपिड फायर घेतोय. 2-3 प्रश्न आहेत, तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर घ्यायचे. ठीक आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, भारतातील सर्वात मोठी पर्यावरण समस्या? माणूस. आणि प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी शक्य आहे का? इम्पॉसिबल. आता ह्याला जबाबदार कोण, सरकार की नागरिक? आपली लाईफस्टाईल सगळ्यांची. आता शेवटचा प्रश्न आहे, एका वाक्यात महाराष्ट्रातील तरुणांना तुमचा संदेश काय असेल? 100% आपण जुन्या मार्गाला जाऊया, नवीन पहाट होईल. पूर्वीच्या काळी आपली अर्थव्यवस्था बिघडली तर जगाची अर्थव्यवस्था बदलत होती. आपण रॉ मटेरियल सप्लायर होतो. आज कुठंतरी 2-3 देश भांडायला लागलेत म्हणून आपण कुठंतरी वेठीला धरलो जात होतो. तर याची जाणीव ठेवून पुन्हा एकदा आपलं जे मूळचं आपलं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाकडे प्रवास करूया. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील, आपल्याकडे संपन्नता येईल आणि भविष्य आपलं पुन्हा उज्ज्वल असेल. आणि आपलं भविष्य उज्ज्वल झालं म्हणून आपण कुठल्याही देशावर आक्रमण करायला गेलेलो नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला हक्क पण आहे, अधिकार आहे आणि आपल्या नशिबी सुद्धा परत एकदा तोच काळ येईल ही 100% इच्छा आहे आणि अपेक्षा आहे आणि तसं होऊ शकतं. आणि सर, खूप खूप धन्यवाद आम्हाला तुमच्याबद्दल चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल. थँक्यू. आणि भविष्यात अनेक विषयांवरती आपण 100% चर्चा करणार आहोत. आणि धन्यवाद आम्हाला संधी दिल्याबद्दल.